तुमच्या एक्सरसाइज मधले जे प्रॉब्लेम्स आहेत रोटेशनल डायनामिक्सचे आज ते घेणार आहोत आपण आणि ते झाल्यानंतर काही तुमच्या एक्झाम मध्ये जे प्रॉब्लेम्स येतात बोर्ड एक्झाम मध्ये ते प्रॉब्लेम्स आपण घेणार आहोत. तर सुरुवात करू तर आपण प्रॉब्लेम्सला. फॉर्म्युले वगैरे मी लास्ट लेक्चर मध्ये दिलेले आहेत, युट्यूबला अवेलेबल आहे ते लेक्चर. त्याच्यात सर्व फॉर्म्युलेज वगैरे सांगितलेले आहेत, ते तुम्ही पाहून घ्या. ठीक आहे. तर त्याच्या समोरचा प्रॉब्लेम आता आपण सुरू करणार आहोत. क्वेश्चन प्रॉब्लेम तुमच्या एक्सरसाइज मधला पेज नंबर 25 वरला, पेज नंबर 25 क्वेश्चन नंबर 19 19वा प्रश्न बघा काय सांगतोय ते. A metallic ring of mass 1 kg has moment of inertia 1 kg meter square when rotating about one of its diameter. It is molten and remolded into a thin uniform disc of the same radius. How much will its moment of inertia be? How much will its moment of inertia be when rotated about its own axis? तर बघा प्रश्न काय म्हणते, सरळ सरळ त्याचा अर्थ सांगतो मी काय होती मीनिंग. तर तुमच्याकडे एक मेटॅलिक रिंग आहे, धातूची बनलेली रिंग आहे तुमच्याकडे. त्या मेटॅलिक रिंगचं तुम्हाला मास दिलेला आहे 1 kg. गिवन मास ऑफ रिंग, रिंग लिहा किती आहे 1 kg मास ऑफ रिंग. आणखीन एक गोष्ट दिलेली आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग व्हेन रोटेटिंग अबाउट वन ऑफ इट्स डायमीटर. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग व्हेन रोटेटिंग अबाउट वन ऑफ इट्स डायमीटर. म्हणजे ह्या ऍक्सिस भोवती रोटेट करायली या डिस्क. आपलं रिंग तुमची ही जी रिंग आहे ह्या ऍक्सिस भोवती रोटेट करायली, कुठल्या एका डायमीटर भोवती रोटेट करायली. तर आपण हे डायमीटर कन्सिडर केलेला आहे. त्याच्या भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती दिलेला आहे, अबाउट डायमीटर 1 kg मीटर स्क्वेअर एवढा दिलेला आहे. दिसते अबाउट डायमीटर. एवढा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि एवढं त्या रिंगचं मास आहे. तर आता आपल्याला प्रश्नामध्ये समोर काय विचारलेलं आहे, इट इज मोल्टन. मोल्टन म्हणजे काय, त्याला वितळलं आणि त्याच्यापासून रिमोल्ड, नवीन एक मोल्ड तयार केलं. या रिंगचा आपण नवीन काय तयार केलं, त्याला वितळून एक डिस्क तयार केली. ही डिस्क आहे, ही रिंग. त्याला काय केलं, वितळलं आपण, रिमोल्डेड. या रिंगला वितळलं आणि आपण काय डिस्क तयार केली. त्या डिस्कची जी रेडियस आहे ती रेडियस किती आहे, त्या रिंगच्या रेडियस एवढीच आहे, असं प्रॉब्लेम मध्ये गिवन आहे. आणि बघा रेडियस तर तेवढी राहणारच त्या डिस्कची, आणि ह्याच मटेरियलची ती डिस्क बनलेली आहे. म्हणजे काय, ह्या मटेरियलचं जेवढं मास होतं, जेवढी डेन्सिटी होती तेवढीच त्याचं मास आणि डेन्सिटी होणार. म्हणजे मास ऑफ द रिंग इज ऑल्सो इक्वल्स टू मास ऑफ द डिस्क इज इक्वल्स टू मास ऑफ द रिंग. या मटेरियल तेवढंच आहे, फक्त याला काय वितळून शेप चेंज केलाय, पण तेच मटेरियल आहे. म्हणजे काय, डिस्कचं मास सुद्धा काय होणार, तुमच्या रिंगच्या मास एवढं होणार. रिंगचं मास किती आहे 1 kg, देअरफॉर डिस्क मास इज ऑल्सो 1 kg. आणि रेडियस सुद्धा दोघांची सारखी आहे. म्हणजे काय, रेडियस ऑफ रिंग इज इक्वल्स टू रेडियस ऑफ डिस्क, असा प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे. तर प्रॉब्लेम मध्ये पुढे काय विचारलंय, हाऊ मच विल इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया बी व्हेन रोटेटेड अबाउट इट्स ओन ऍक्सिस. तर ही डिस्क आहे, तर हिच्या सेंट्रल ऍक्सिस भोवती ती रोटेट करायली आहे. म्हणजे काय, तुम्ही म्हटलं असेल असं हॉरिझॉन्टल जर रोटेट करायला लागला तर ह्या ऍक्सिस भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया विचारलेला आहे तुम्हाला किती असेल. ह्या डिस्कचा म्हणजे ह्या सेंट्रल ऍक्सिस भोवती बघा, हे सेंट्रल ऍक्सिस आहे आणि ही डिस्क ह्या ऍक्सिस भोवती रोटेट व्हायली. म्हणजे माझी डिस्क कशी रोटेट व्हायली,
सेंट्रल ऍक्सिस भोवती जे परपेंडिक्युलर आहे त्या ऍक्सिस भोवती रोटेट होईल या, तर या ऍक्सिस भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती होईल ते आपल्याला विचारलेलं आहे. तर आपल्याला सिंपली माहित आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट ए ऍक्सिस along its one of the diameter. तर रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया मी ती डायग्राम काढून दिलेली आहे. परत एकदा मी सांगतो, रिंगचे मोमेंट ऑफ इनर्शिया जर तुम्ही रिंग रोटेट करायला लागली अबाउट इट्स ओन ऍक्सिस, इथं डायग्राम काढतोय, ही रिंग आहे, तर रिंगचा अबाउट इट्स ओन ऍक्सिस किती असतो मोमेंट ऑफ इनर्शिया mr². m इज द मास ऑफ द रिंग अँड r इज द रेडियस. हा झाला ट्रान्सवर्स ऍक्सिस किंवा इट्स ओन ऍक्सिस विच इज परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ रोटेशन अँड पासिंग थ्रू द सेंटर ऑफ रिंग. दुसरा जर अबाउट डायमीटर तुम्ही काढला, कुठलाही एक डायमीटर घ्या, त्याच्या भोवती जर तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केला I अबाउट d, तर किती येतो परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम न तो आपण फाइंड आउट केला, तर किती येतो mr²/2 एवढा येतो त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया. तर आपल्याला तोच मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिजे होता, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी डायमीटर किती आहे mr²/2. तर बघा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर ऑफ रिंग काय येतो, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट its own axis, about its own axis नाही, about its diametric axis. ऍक्सिस जे की डायमीटर वर आहे अशा ऍक्सिस भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती येतो I = mr²/2. पण प्रश्नामध्ये आपल्याला त्याची किंमत गिवन आहे, किती आहे ती 1 kg, therefore which is equals to 1 kg मीटर स्क्वेअर. याची किंमत दिलेली आहे. ठीक आहे, आता ही डायग्राम मी खोडतो, तुम्हाला समजलंय थोडक्यात. तर गिवन डाटा इथं लिहितो, दिसते. मास ऑफ द रिंग किती आहे 1 kg आणि I ऑफ द रिंग अबाउट डायमीटर इज इक्वल्स टू 1 kg मीटर स्क्वेअर आहे. तर याच्यावरून आपल्याला r ची किंमत मिळणार, काय होणार बघा, mr²/2 इज इक्वल्स टू 1 आहे. तर m ची किंमत सबस्टिट्यूट करा, m ची किंमत किती आहे 1 आहे, देअरफॉर 1 × r²/2 इज इक्वल्स टू काय 1, देअरफॉर r² इज इक्वल्स टू काय होणार 2. r इज द रेडियस, हीच रेडियस रिंगची आहे आणि त्या रिंगला मॉडिफाय केल्यानंतर जेव्हा डिस्क बनवली त्या डिस्कची सुद्धा रेडियस किती आहे एवढीच आहे. म्हणजे आपलं रेडियस ऑफ डिस्क इज इक्वल्स टू रेडियस ऑफ रिंग विच इज इक्वल्स टू 2 मीटर, नॉट 2 मीटर, √2. हे स्क्वेअर आहे, पण स्क्वेअरच ठेवा, आर काढण्याची जरूरत नाही, स्क्वेअरच तुम्हाला सगळीकडे उपयोगात येणार आहे. एक्सप्रेशन मी नॉर्मल लिहिलेलं आहे. r² बरोबर किती आलंय 2, म्हणजे तुमच्या रेडियस किती आहे रिंगची √2 आहे. तर रेडियसचा स्क्वेअर किती होणार 2, इथपर्यंत लक्षात ठेवा. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डिस्क अबाउट इट्स सेंट्रल ऍक्सिस, अबाउट इट्स ओन ऍक्सिस. त्या ऍक्सिस भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्कचा किती आहे, मागचे लेक्चर्स बघा, mr²/2 तेवढाच आहे. ठीक आहे, तर आता हा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. देअरफॉर इथपर्यंत झालं, इथे लिहितो मी आता, देअरफॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट इट्स ओन ऍक्सिस, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डिस्क अबाउट इट्स ओन ऍक्सिस, ओन ऍक्सिस भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे I = mr²/2. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. मास बघा रिंगचं सुद्धा तेवढंच आणि डिस्कचं सुद्धा तेवढंच आहे, म्हटल्यास इथे लिहू शकता तुम्ही m ऑफ डिस्क इज इक्वल्स टू m ऑफ रिंग विच इज इक्वल्स टू 1 kg अँड r ऑफ रिंग इज इक्वल्स टू r ऑफ डिस्क विच इज इक्वल्स टू √2.
तर इथे सबस्टिट्यूट करा सगळ्या किमती. m ची किंमत किती आहे 1, r स्क्वेअर किती आलाय आपला 2 डिवायडेड बाय 2 कॅन्सल किती होणार 1 kg मीटर स्क्वेअर. तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डिस्क अबाउट इट्स सेंट्रल ऍक्सिस किती आलाय 1 kg मीटर स्क्वेअर एवढा येतो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डिस्क. कसं फाइंड आउट करायचं समजलं तुम्हाला. एक रिंग दिली होती, तिला आपण वितळून तिचे एक डिस्क तयार केली. डिस्क म्हणजे काय, तिचं मास सगळीकडे असतं. तुमचे सीडी डीव्हीडीच्या डिस्क असतात त्या टाईपचे. आणि ही रिंग कशी आहे हॉलो आहे सरफेस. तर ह्या ऍक्सिस भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया दिलता ID आणि ह्याचा ह्या ऍक्सिस भोवतीचा म्हटलं आय रिंग अबाउट डिस्क लिहा आय डिस्क अबाउट सेंट्रल ऍक्सिस. तर हे दोन्ही मोमेंट ऑफ इनर्शिया सारखे असतात लक्षात ठेवा. डिस्कचा अबाउट इट्स सेंट्रल ऍक्सिस अँड परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ रोटेशन हा मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्कचा आणि रिंगचा सेमच असतो. जर दोघांचे मटेरियल मास सारखा असेल आणि दोघांची रेडियस जर सारखी असेल तर डिस्कचा हा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि रिंगचा अबाउट इट्स डायमीटर हे दोन्ही कसे असतात सारखे असतात. थोडक्यात इथे लिहू शकता तुम्ही. हे उत्तरात नाही लिहायचे, उत्तर तेवढंच काढायचे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट इट्स डायमीटर इज इक्वल्स टू मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट CG सेंट्रल ऑफ ऍक्सिस म्हणजे सेंटर ऑफ मास मधून परत जाणाऱ्या किंवा अबाउट इट्स ओन ऍक्सिस लिहा. तर हा मोमेंट ऑफ इनर्शिया रिंगचा आणि हा डिस्कचा इक्वल असतो. स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. PDF मध्ये प्रॉब्लेम्स अवेलेबल आहेत. बुक्स घेतले असले तर आणखीन चांगलं. PDF मधले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही वाचा, लिहून घ्या वहीमध्ये आणि हे स्क्रीनशॉट घेतलेला तुम्ही त्याच्या खाली आन्सर म्हणून लिहू शकता. ठीक आहे. त्याच्या समोरचा प्रॉब्लेम वाचतो मी, बघा काय आहे. स्क्रीनशॉट घेतलाय. पुढचा प्रॉब्लेम बघा काय सांगते. ए बिग डम्बेल is prepared by using uniform rod of mass 60 gram and length 20 cm. Two identical solid spheres of mass 50 gram and radius 10 cm each are at the two ends of the rod. Calculate moment of inertia of the dumbbell when rotated about an axis passing through its center and perpendicular to length. बघा दुसरा प्रॉब्लेम काय सांगतो तो आपल्याला. पुढे स्क्रीनवर दाखवलाय. बघा दुसरा जो प्रॉब्लेम आहे तो काय सांगतोय आपल्याला. एक डंबेल तयार केलेली आहे. कशाचा वापर करून, दोन स्पियर आणि एक युनिफॉर्म रॉड यांचा वापर करून डंबेल्स तयार केलेला आहे. आयडेंटिकल स्पियर्स आहेत म्हणजे साईज दोन्ही स्पियरची तेवढीच आहे आणि मास सुद्धा दोन्ही स्पियरचा तेवढाच आहे. आणि हा काय आहे युनिफॉर्म रॉड आणि त्याच्या दोन्ही एंडला काय जोडलेले आहेत स्पियर जोडलेले आहेत. तर हे स्पियर आणि हे रॉड मिळून काय डंबेल्स तुम्हाला माहिती असतात जिम मध्ये वगैरे वापरले जातात किंवा मासपेटीमध्ये घुंगूर काठी डंबेल्स वगैरे आता 15 ऑगस्टला 26 जानेवारीला परफॉर्म करतात त्याच्यामध्ये डंबेल्स वगैरे वापरले जातात. तर डंबेल्स आहे जो एक रॉड आणि दोन आयडेंटिकल स्पियर्स पासून बनलेला आहे. तर गिवन डाटा काय काय आहे. रॉडचं मास दिलेलं आहे. मास ऑफ रॉड इज इक्वल्स टू काय 60 ग्राम. तुम्हाला प्रश्नामध्ये SI युनिट मध्ये कन्वर्ट करायचे असतात पण ह्या प्रश्नामध्ये SI युनिट मध्ये कन्वर्ट करण्याची जरूरत नाही कारण की उत्तर जे दिलेलं आहे ते काय CGS सिस्टीम मध्येच दिलेलं आहे. म्हणून काय ग्राम आणि सेंटीमीटर मध्येच ठेवा. कन्वर्ट करण्याची जरूरत नाही. कन्वर्ट केलं तरी काय उत्तर चुकणार नाही पण तुम्ही युनिट लिहायला विसरू नका त्यावेळेस. मग मास ऑफ रॉड इज 60 ग्राम
then length of the rod is 20 centimeter. Mass of the rod is 60 gram and length किती आहे 20 centimeter. सेकंड थिंग दिलेली आहे स्पियरची. तर मास ऑफ स्पियर किती प्रोव्हाइड केलेला आहे आपल्याला 50 ग्राम. अँड रेडियस ऑफ स्पियर म्हणजे काय डिस्टन्स फ्रॉम सेंटर टू इट्स पेरिफेरी. रेडियस ऑफ स्पियर इज इक्वल्स टू किती आहे 10 सेंटीमीटर. एवढा गिवन डाटा आहे. तर आपल्याला काय विचारलंय फाइंड आउट द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए ऍक्सिस विच इज पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द लेंथ ऑफ द रॉड. ह्या ऍक्सिस भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती होणार हे फाइंड आउट करायचं आहे. तर त्या ऍक्सिस भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती होणार बघा. रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया होणार प्लस त्या दोन स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया होणार. टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय मास डिस्ट्रीब्युशन अबाउट दिस ऍक्सिस फाइंड आउट करायचे. तर काय होणार टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया. देअरफॉर असं लिहा इथं. देअरफॉर टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डम्बेल total moment of inertia of dumbbell about axis perpendicular to length about axis perpendicular to length. तर ह्या ऍक्सिस भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती होणार. तर कसा काढणार बघा. तिथे दोन गोष्टीचं कॉम्बिनेशन आहे. कोणकोणते. एक म्हणजे रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि सेकंड थिंग तुम्हाला दोन स्पियर आहेत त्यांचा सुद्धा तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया काय करावं लागणार त्यामध्ये ऍड करावं लागणार. तर टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया काय होणार मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्पियर. पण दोन्ही स्पियर कसे आहेत आयडेंटिकल आहे आणि तेवढ्या डिस्टन्सवर सिच्युएटेड आहेत. म्हणजे काय होणार मोमेंट ऑफ 2 टाइम्स दिस प्लस दिस. देअरफॉर डायरेक्टली असले 2 टाइम्स मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्पियर. 2 टाइम्स मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए स्पियर. तर आता कसा फाइंड आउट करणार मी इथे लिहितो. तर बघा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड आय टोटल दिसतो इथे. I total is equals to moment of inertia of rod about an axis which is perpendicular to its length and passing through its center. किती असतो ml² upon 12. लास्ट लेक्चर मध्ये त्याचं डेरिव्हेशन घेतलेलं आहे. मोमेंट ऑफ इनर्शियाचे सूत्र पाठ करा प्रत्येक ऍक्सिस भोवतीचे. तुमच्या बुक मध्ये शेवटच्या पेजवर चॅप्टरच्या प्रोव्हाइड केलेले आहेत सगळे मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस दिस स्क्रीन प्लस 2 टाइम्स मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्पियर. आता बघा तुम्हाला स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्या ऍक्सिस भोवती काढायचा आहे ह्या ऍक्सिस भोवती काढायचा आहे. पण तुम्हाला ह्या ऍक्सिस भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया डायरेक्टली मिळेल का नाही. सुरुवातीला तुम्हाला काय करावं लागणार स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रल ऍक्सिस माहित पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला पॅरलल ऍक्सिस थेरमचा इथे उपयोग करावा लागणार आणि पॅरलल ऍक्सिस थेरमचा उपयोग करून तुम्हाला ह्या ऍक्सिस भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करता येईल. तर कसं करणार थोडक्यात बघा. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्पियर इज 2 टाइम्स. तर मोमेंट ऑफ इनर्शिया समजा ह्या ऍक्सिस भोवतीचा स्पियरच्या ह्या ऍक्सिस भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला माहित आहे आय ऑफ स्पियर किती असतो. ह्या ऍक्सिस भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया 2/5 m/r². m is the mass of the sphere and r is the radius of the sphere. तर ह्या ऍक्सिस भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे तेवढा आहे. तर ह्या ऍक्सिस भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढणार पॅरलल ऍक्सिस थेरम बघा. ह्या ऍक्सिसला हे ऍक्सिस पॅरलल आहे तर काय आणि हे सीजी मधून ट्रान्सफर व्हाले. तर ह्या ऍक्सिस भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ऍक्सिस प्लस मास ऑफ द स्पियर इनटू डिस्टन्स स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. तर बघा कसं होणार 2 टाइम्स मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए स्पियर अबाउट ए सेंट्रल ऍक्सिस प्लस मास ऑफ द स्पियर
इंटू डिस्टन्स, या दोघातलं डिस्टन्स काय, सपोज मी डी कन्सिडर केलं, डी स्क्वेअर. हा कळालं. आपल्याला स्पेअरचा सेंट्रल ऍक्सिस भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया माहित आहे, पण आपलं स्पेअर त्या ऍक्सिस भोवती रोटेट करतंय का नाही, आपलं स्पेअर या ऍक्सिस भोवती रोटेट करायला पूर्ण बॉडी. तर आपल्याला ह्या ऍक्सिस भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे. आपण थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस यूज केली. थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस काय सांगते की तुमच्या सीजी मधून ट्रान्सफर होणाऱ्या ऍक्सिसला दुसरं एखादं पॅरलल ऍक्सिस असेल त्याच्या भोवती जर तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा असेल तर तुम्हाला दोन गोष्टींची बेरीज करावी लागते. कोणकोणती, एक म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स सेंट्रल ऍक्सिस प्लस प्रोडक्ट ऑफ मास ऑफ दॅट बॉडी इनटू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन टू ऍक्सिस. त्याच्यानुसार ते सूत्र झाले. तर बघा काय होणार इथं, आय टोटल इज इक्वल्स टू काय, I total is equals to ml square upon 12 plus 2 times moment of inertia of sphere about its own axis किती असतो 2/5 m r square plus mass of sphere किती आहे ms लिहू शकता तुम्ही. mass of sphere म्हटलं हे सुद्धा ms लिहा, rs ms आणि हे mr lr लिहिलं तरी काही हरकत नाही. मास ऑफ स्फियर इनटू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. तर ह्या दोघांमधलं अंतर किती असणार बघा, ही रेडियस इथून इतकी प्लस हे अंतर 20 आहे, टोटल 20 आहे. तर हाफ किती होणार, इथपासून इथपर्यंतचं अंतर 10 आणि इथपासून इथपर्यंतचं अंतर किती आहे, रेडियस ऑफ द स्फियर आहे 10 प्लस रेडियस ऑफ स्फियर किती आहे अगेन 10. 10 प्लस 10 बिकम्स किती 20. वाटल्यास मी इथं लिहितो तुमच्या समजण्यासाठी, रेडियस ऑफ स्फियर प्लस L बाय 2 चा स्क्वेअर. परीक्षेमध्ये स्क्वेअर लिहायचा विसरतो, तसं विसरायचं नाही. तर काय सांगते बघा आता, आय टोटल इज इक्वल्स टू काय होणार, किमती ठेवून द्या. एम किती आहे, एम ऑफ रॉड इज 60 इंटू 20 स्क्वेअर 400 divided by 12 plus 2 times 2/5 mass of the sphere is 50 into square of the radius किती आहे 10, 10 चा स्क्वेअर 100 प्लस आता काय मास ऑफ द स्फियर, मास ऑफ स्फियर किती होणार 50 इंटू रेडियस ऑफ स्क्वेअर किती आहे 10 आणि हाफ ऑफ लेंथ म्हणजे काय 10 चा स्क्वेअर. बघा इक्वल्स टू काय होणार, 12 1 2 ऑलमोस्ट हे होणार 2000 प्लस 2 टाइम्स बघा काय कॅन्सल आउट होते 5 10 जा 50 इट विल बिकम्स 2000 अगेन प्लस 50 into 10 plus 10 becomes 20 and square of 20 is 400. Square of 20 is 400. बघा कॅल्क्युलेशन काय होणार 2000 प्लस 500 into 2 into काय 2000 प्लस 500 into 50 into 400 तर किती होणार ते 20,000 प्लस वाटल्यास लिहा तुम्ही 2000 प्लस 20,000 which is equals to 2000 plus 2 into 22,000 which is equals to 44,000 plus 2000 almost 46,000. हे काय कशात आला तुमच्या बुक मध्ये जो आन्सर आहे तो
रॉंग आहे, हे रॉंग आन्सर आहे. दिस इज द करेक्ट आन्सर. हे करेक्ट आहे. चुकलंय, प्रिंट मिस्टेक झाली या बुक मध्ये, मी पाहितलं. This is the correct answer. 46,000 ग्राम पर सेंटीमीटर स्क्वेअर. बुक मध्ये प्रिंट मिस्टेक झालेली आहे तुमच्या. स्क्रीनशॉट घ्या, आपल्याला समोरचा प्रॉब्लेम पाहता येईल. नेक्स्ट प्रॉब्लेम काय सांगतो. अ फ्लायव्हील युज्ड टू प्रिपेअर earthenware pots is set into rotation at 100 rpm. It is in the form of a disc of mass 100 kg and radius 0.4 meter. A lump of clay to be taken equivalent to a particle of mass 1.6 kg falls on it and addressed to it at a certain distance small x from the center. Calculate small x if the wheel now rotates at 80 rpm. प्रश्न समजला तुम्हाला काय आहे ते? तर बघा, एक अर्थनिवियर म्हणजे काय, जे तयार करणारे लोक असतात मातीचे भांडे, ते काय करतात, एक चाक यूज करत असतात. त्या चाकाला खाली असा एका पॉइंटवर हिंज करतात जेणेकरून ते रोटेट होईल आणि त्याच्या सेंटरला ती जी माती आहे तिला आकार देत असतात त्या भांड्याचा वगैरे, बरोबर आहे. तर त्या व्हीलला, ते जे चाक असतं त्याचं, त्या चाकाला काय म्हटलं जातं, अर्थनिवेअर म्हटलं जातं. जे काय नवीन नवीन भांडी तयार करण्यासाठी मातीचे वापरलं जातं. तर आपल्या प्रश्नामध्ये ते जे चाक आहे, ते जे व्हील आहे, तर त्या व्हीलची आपल्याला सांगितलेली आहे कंडिशन कशी आहे. तो व्हील कसा आहे, डिस्कच्या फॉर्मॅट मध्ये आहे आणि ह्या डिस्कच्या फॉर्मॅट मध्ये आहे, ज्याचं मास किती आहे, मास ऑफ डिस्क किती आहे, प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे. मास ऑफ डिस्क इज 10 kg. 10 kg मास आहे आणि रेडियस किती दिलेली आहे, रेडियस ऑफ दॅट डिस्क किंवा रोटेटिंग व्हील इज इक्वल्स टू 0.4 मीटर. आणि त्याची रोटेशनल स्पीड दिली, इनिशियल फ्रिक्वेन्सी n, कॅपिटल N दिली आहे 100 rpm. इनिशियल रोटेटिंग स्पीड किती आहे, 100 rpm आहे त्या डिस्कची. मास 10 kg आहे आणि रेडियस 0.4 मीटर आहे. तर ती डिस्क कोणत्या ऍक्सिस भोवती रोटेट करीत असते, इट्स ओन ऍक्सिस, सेंट्रल ऍक्सिस भोवती रोटेट करीत असते आणि त्याच्यावर तो मातीला आकार वगैरे देत असतो, तो शिल्पकार. तर एवढं आपल्याला गिवन आहे प्रॉब्लेम मध्ये. आता पुढे काय विचारलंय, सांगितलंय त्यांनी, ए लंप ऑफ क्ले टू बी टेकन ॲज इक्विव्हॅलंट टू ए पार्टिकल ऑफ मास 1.6 falls on it and address to it at a certain distance x from the certain. ज्यावेळेस तो मातीचं भांड तयार करत होता त्यावेळेस काय झालं, ज्यावेळेस तो मातीचं भांड तयार करत होता त्यावेळेस त्या मातीच्या भांड्यातलं थोडी जी क्ले म्हणजे काय, चिखल, तो जो चिखल आहे ज्याचा तो भांड तयार करीत होता, तो चिखल त्या व्हीलवर किंवा त्या डिस्कवर पडलेला आहे, काहीतरी सर्टन डिस्टन्सवर तो तयार करते वेळेस. तर ते डिस्टन्स किती दिलेलं आहे आपल्याला, स्मॉल एक्स. हे क्ले आहे, जे म्हणजे काय तुम्हाला चिखल म्हणता येईल, ज्याचा तो पॉट तयार करत होता, तो जो चिखल आहे इथं पडलेला आहे. तर हा जो मड आहे किंवा क्ले, हा क्ले काय करतोय, त्याच्या मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये काहीतरी भर पाडतोय. तर ह्या क्लेचा मास किती दिलेला आहे, मास ऑफ क्ले इज इक्वल्स टू, मास ऑफ क्ले इज 1.6 kg. समजला तुम्हाला प्रॉब्लेम. एक अर्थनिवेअर आहे डिस्क टाइप मध्ये, ज्याच्यावर
तुमच्या मातीचे भांडे तयार होतात आणि तो तो किती फ्रिक्वेन्सीनं फिरतोय 100 RPM न, ज्याचं मास आहे 10 kg आणि रेडियस 0.4 मीटर आहे. तर भांड तयार करते वेळेस एक चिखलाचा किंवा जो मड आहे तो त्या डिस्कवर पडलेला आहे काम करते वेळेस. तर तो जो क्ले आहे तो एक्स डिस्टन्सवर पडलेला आहे. आपल्याला माहित नाही ते एक्स डिस्टन्स किती आहे. तर तो क्ले पडल्यानंतर त्या चाकावर तो चिखल पडल्यानंतर चाकाची स्पीड काय झाली, फिरायला कमी झाली. ती किती झाली नवीन स्पीड चाकाची, देअरफॉर N2 इज इक्वल्स टू 80 RPM. सुरुवातीला चिखल नव्हता, फक्त व्हील रोटेट करायचं होतं तर 100 RPM न रोटेट करत होतं. ज्यावेळेस तो क्ले त्याच्यावर पडला त्यावेळेस त्याची मास वाढलं आणि ते काय त्याची स्पीड कमी झाली, 80 RPM झाली, 100 ची 80 झाली. तर या कंडिशन मध्ये तुम्हाला काय फाइंड आउट करायचे, डिस्टन्स x, ते किती अंतरावर ते क्ले पडला असेल. तर ते कसं फाइंड आउट करणार, तर इथं कोणती गोष्ट तुम्हाला उपयोगात येईल आपल्या चॅप्टर मधली. तर बघा, ज्या ज्या वेळेस तुम्हाला रोटेशनल मोशन मध्ये जनरली बरं का RPM दिलेला असतात त्यावेळेस मोस्ट ऑफ द टाइम लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम वापरलं जातं. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम काय सांगते, अँग्युलर मोमेंटम इज कॉन्स्टंट. म्हणजे काय, L इनिशियल इज इक्वल्स टू L फायनल. सुरुवातीचा अँग्युलर मोमेंटम, शेवटचा अँग्युलर मोमेंटम किंवा इन बिटवीन कुठलंही अँग्युलर मोमेंटम घेतलं तर ते कसं असतं, इक्वल. जोपर्यंत तुमच्या बॉडीवर एक्सटर्नल कुठलाही टॉर्क ऍक्ट होणार नाही, एक्सटर्नल फोर्स आहे का नाही, तोपर्यंत तुमचं अँग्युलर मोमेंटम कसं असतं, कॉन्स्टंट असतं, थ्रू आउट कन्झर्व केलं जातं. तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम इथं वापरायचं आहे. तर बघा काय सांगतंय, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम काय सांगते आपल्याला, इनिशियल मोमेंट ऑफ इनर्शिया इनिशियल अँग्युलर मोमेंटम इज इक्वल्स टू द फायनल अँग्युलर मोमेंटम. तर इनिशियल अँग्युलर मोमेंटम काय सांगते, I इंटू I1 ओमेगा 1 इज इक्वल्स टू I2 ओमेगा 2. इनिशियली I1 म्हणजे काय, तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ, आता बघा हे कोणतं आहे, बॉडी ऑब्जेक्ट डिस्क आहे. तर डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स ओन ऍक्सिस किती आहे, मागच्या एक्झाम्पल मध्ये मी सांगितलं होता mr² अपॉन 2. म्हटल्यास लिहा m1 r1 स्क्वेअर अपॉन 2 इंटू काय ओमेगा 1. ओमेगा 1 म्हणजे काय 2 पाय कॅपिटल N अपॉन 60 विच इज इक्वल्स टू I2. I2 म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया नवीन. दुसरा मोमेंट ऑफ इनर्शिया काय झाला बघा, हे मास ऍड झालं त्याच्यामुळे याचा मोमेंट ऑफ इनर्शिया त्याच्यामध्ये इन्क्लूड झाला, म्हणजे तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया इन्क्रीज झालाय. तर काय तुमची स्पीड डिक्रीज होणार. हे जर वाढलं तर हे कमी होणार आणि हे जर वाढलं तर हे कमी होणार. ते मी सांगितलेलं आहे मागच्या व्हिडिओज मध्ये, जाऊन बघा तुम्हाला छान आयडिया येईल. त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स वगैरे मी व्यवस्थित दिलेले आहेत. पार्ट 11 बघा, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम आहे त्याच्यात रोटेशनल मोशनचा. तर I2 काय असणार बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस क्ले. ह्या पडलेल्या चिखलाचा सुद्धा मोमेंट ऑफ इनर्शिया कन्सिडर करावं लागणार आपल्याला. तर ह्या पडलेल्या चिखलाचा मोमेंट ऑफ इनर्शिया त्याच्यात कन्सिडर केला जाणार आहे. तर बघा I1 ओमेगा 1 इक्वल्स टू I2 ओमेगा 2. तर I1 काय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क. इनिशियली हा क्ले त्याच्यावर नव्हता त्यावेळेस हा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि ही स्पीड होती. ज्यावेळेस क्ले त्याच्यावर पडला काहीतरी एक्स डिस्टन्सवर सेंट्रल ऍक्सिस पासून, रोटेशनल ऍक्सिस पासून, तर तेव्हा मोमेंट ऑफ इनर्शिया काय झाला, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क प्लस ऍडिशनल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट क्ले. त्या क्लेचा सुद्धा धरावा लागणार. तर तो कसा काढणार, पॉइंट मास कन्सिडर करून. पॉइंट मासचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढला जातो, मास इंटू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स फ्रॉम द सेंट्रल ऍक्सिस. तर हे क्लेचा मोमेंट ऑफ इनर्शिया ऍड केला तर टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया फायनल कंडिशनला एवढा झाला आणि आपली ओमेगा 2 2 पाय N2 अपॉन 60. तर हे झालं एक्सप्रेशन I1 ओमेगा 1 I2 ओमेगा 2. तर बघा काय काय कॅन्सल आउट होतं, 60 2 पाय 60 कॅन्सल होणार
बाकी सगळं फाइंड आउट करावं लागणार आपल्याला. M1 म्हणजे काय, रिंगचं मास किती दिलेला आहे, सॉरी रिंग नाही, मास ऑफ द डिस्कचं मास किती दिलेला आहे 10 इंटू स्क्वेअर ऑफ द रेडियस ऑफ डिस्कचा किती दिलेला आहे 0.4 इंटू 0.4. वाटल्यास असं लिहा, एक्सप्रेशन लांब जाईल, वाटल्यास असं लिहा 0.4 चा स्क्वेअर अपॉन 2 इंटू N1 किती आहे 100 RPM. कॅपिटल N घेतलं 16 डिवाइड करायचं असते, काय आहे कसा रेशिओ येणार आहे, डायरेक्टली 100 जर ठेवलं तरी काय हरकत नाही, विच इज इक्वल्स टू M1 किती आहे परत 10 आपलं मास ऑफ द डिस्क इंटू रेडियस ऑफ द डिस्क किती आहे, रेडियस ऑफ द डिस्क इज 0.4 चा स्क्वेअर अपॉन 2 प्लस मास ऑफ द क्ले इज 1.6 kg इंटू डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं एक्स स्क्वेअर ॲज इट इज, आणि आपला N2 किती आहे 80. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या. त्याच्यानंतर बघा काय होते समोर, इथपर्यंत झालं. तर बघा पुढे काय होणार, मी वरती लिहितो, त्याच्यानंतर सिंपल कॅल्क्युलेशन्स आहेत. हे झाल्यानंतर बघा इथे मी लिहितोय 10 इंटू हे काय होणार, एक कॅन्सल होणार तर काय राहणार 2 म्हणजे काय 0.2 इंटू 0.4 इंटू 100 विच इज इक्वल्स टू, परत हे सुद्धा तेवढंच होणार 0.2 इंटू 0.8. मी थोडं डायरेक्ट लिहितोय बघा 10 एक डेसिमल काढण्यासाठी वापरा त्याच्यात, तर 0.8 इंटू 0.8 प्लस 1.6 x. 0.8 कसं आलं हे आणि ते सेम कॅल्क्युलेशन आहे. 0.4 इंटू 0.4 करा, 2 ने डिवाइड केल्यानंतर एक काय होणार 0.2 इंटू 0.4, तर 10 ने 0.2 ला मल्टिप्लाय केलं तर 2 येणार, 2 इंटू 0.4 0.8 1.6 x स्क्वेअर इंटू 80. तर हा सगळा गुणाकार काय होतो बघा 4 दोन्ही 4 टू 8 4 दोन्ही 8 आणि 2 डेसिमल आहेत, 2 डेसिमल म्हणजे 80 होणार. 2 डेसिमल याला म्हणजे काय, हे पण 2 होणार आणि 0.4 चं सुद्धा 4 होणार, 4 दोन्ही 8 आणि 10 80 विच इज इक्वल्स टू 0.8 प्लस 1.6 x स्क्वेअर इंटू 80. बोथ साइड 80 आहे, कॅन्सल आउट होणार 80. तर काय राहणार, इकडलं 80 कॅन्सल झालं तर इकडे किती राहिलं 1. 1 इज इक्वल्स टू काय 0.8 प्लस 1.6 x स्क्वेअर. 0.8 इकडे घेऊन चला, तिकडे नेल्यानंतर काय होणार 0.8 इकडे न्या, त्याच्यानंतर काय होणार मायनस होणार 1 मधून, 1 मायनस 0.8, therefore 1.6 x स्क्वेअर इज इक्वल्स टू काय 1 मायनस 0.8. काय होणार बघा समोर, which is equals to, therefore x square is equals to काय 0.2 upon 1.6 which is equals to 1 by 8. 1 by 8 झालं तर x square equals to एवढं झाले, तर x बरोबर किती होणार, therefore x is equals to under root 1 by 8. हे आन्सर आहे. तुम्ही आन्सर समोर सिम्प्लिफाय करून दिलेला आहे, तर 0.35 बुक मध्ये दिलेला आहे तुमच्या मीटर. 0.35 मीटर. अशा प्रकारे तुमच्या एक्झाम तुमच्या बुक मधले टेक्स्ट बुक मधले सॉल्ड आणि
हा एक्सरसाइज मधले अनसॉल्ड सगळे प्रॉब्लेम्स घेतलेले आहेत. आता काही एक्झाम मध्ये आलेले प्रॉब्लेम्स पाहूत आपण. एक्झाम मध्ये आलेले प्रॉब्लेम्स कोणकोणते आहेत ते बघू. व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब. काही डाऊट असेल प्रॉब्लेम मध्ये तर कमेंट करा, नक्की तुम्हाला तुमचा रिप्लाय मिळेल. त्याच्यानंतर आता आपण काही सिंपल तुमच्या एक्झाम मध्ये विचारले गेलेले प्रश्न आतापर्यंतचे घेणार आहोत. तर बघा, ठीक आहे. बघा, एमसीक्यू काही घेऊता एक दोन त्याच्यामध्ये. तर पहिला प्रश्न बघा तुमच्या स्क्रीनवर आहे. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी डज नॉट डिपेंड्स अपॉन. मोमेंट ऑफ इनर्शिया कशावर डिपेंड नसते? मोमेंट ऑफ इनर्शिया आय इज इक्वल्स टू काय असते? एम आर स्क्वेअर. म्हणजे काय? मास डिस्ट्रीब्युशन. तर मासवर डिपेंड असते, रेडियस वन पर डिपेंड असते. म्हणजे काय? थोडक्यात त्याचं मास डिस्ट्रीब्युशन सेफ कसं आहे ते सुद्धा याच्यावरून आपल्याला कळत येते. मोमेंट ऑफ इनर्शिया कशावर डिपेंड असतो? मासवर डिपेंड असतो. पोझिशन ऑफ द ऍक्सिस ऑफ रोटेशन, बरोबर आहे. म्हणजे तुमचं मास रोटेशनल ऍक्सिस पासून किती दूर अंतरावर आहे त्याच्यावर सुद्धा डिपेंड असते. वेलॉसिटी ऑफ द बॉडी नाही. थर्ड सी जे ऑप्शन आहे, वेलॉसिटी ऑफ द बॉडी, याच्यावर डिपेंड नसते. वेलॉसिटीचा काहीही संबंध नाही. मोमेंट ऑफ इनर्शिया सी म्हणजे ऑप्शन सी. प्रश्नामध्ये दिलेल्याप्रमाणे ऑप्शन सी इज युअर आन्सर. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी डज नॉट डिपेंड अपॉन द वेलॉसिटी ऑफ द बॉडी. त्याच्यानंतरचा बघा, द डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज द सेम ॲज दॅट ऑफ. डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ रोटेशनल कायनेटिक एनर्जी. रोटेशनल कायनेटिक एनर्जी, रोटेशनल कायनेटिक एनर्जी काय आहे? रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू हाफ I इंटू ओमेगा स्क्वेअर. तर हाफ I इंटू ओमेगा स्क्वेअर आणि त्याचं डायमेन्शन काय येणार? आयचं काय? मीटर, सॉरी केजी म्हणजे मास, मीटर स्क्वेअर म्हणजे काय? एल स्क्वेअर, आणि ओमेगा काय? रेडियन पर सेकंड म्हणजे काय? टी इनवर्स. रेडियनला कुठलंही डायमेन्शन नाही. डायमेन्शन लेस क्वांटिटी आहे रेडियन, आणि टीचा -2 स्क्वेअर आहे. तर हे असं डायमेन्शनल फॉर्म्युला दुसरं कोणत्या क्वांटिटीचा येईल? तर खाली जे ऑप्शन दिलेले आहे त्याच्यापैकी बघा, अँग्युलर मोमेंटमचा अँग्युलर ऍक्सलरेशन सोबत गुणाकार केला तर येणार का? नाही. बघा, अँग्युलर मोमेंटम आय इंटू ओमेगा, आणि ह्याला जर अल्फानं मल्टिप्लाय केलं तर नाही येणार. तुमचं बघा, ह्याच्यात एक टाइम आहे आणि ह्याच्यात दोन टाइम आहेत. म्हणजे काय? T⁻³ वालं हे इथंच चुकलं. आपल्याला T⁻² पाहिजे. ऑप्शन ए नाही. ऑप्शन बी बघा काय म्हणते, अँग्युलर मोमेंटम इंटू फ्रिक्वेन्सी. अँग्युलर मोमेंटम इंटू फ्रिक्वेन्सी काय होते? अँग्युलर मोमेंटम अँग्युलर मोमेंटम आय इंटू ओमेगा, आणि फ्रिक्वेन्सी कशात असते तुमची? ओमेगानं दर्शवली जाते फ्रिक्वेन्सी. सेकंड बघा, ऑप्शन बी, अँग्युलर मोमेंटम इंटू फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? 2πn किंवा n किंवा n ला ओमेगानं सुद्धा दर्शवलं जातं. एकच आहे. अँग्युलर रोटेशन किती वाले टाइमनुसार, आणि हे सुद्धा टाइम इनवर्सच्याच गोष्टी सांगतो. म्हणजे काय? ओमेगानं जर मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला बघा तेवढंच भेटतंय. म्हणजे ऑप्शन बी आपलं करेक्ट आहे. तर आयचा काय आहे? मास, आणि एल स्क्वेअर, आणि ओमेगा इंटू ओमेगा रेडियन तर काय? डायमेन्शनल लेस आहे. तर काय? T-2. थोडक्यात हे सुद्धा काय झालंय? आय इंटू ओमेगा स्क्वेअर पाहिजे ना. म्हणजे आय इंटू ओमेगा स्क्वेअरच पाहिजे. 1/2 तर काही तिथं मिनिंग नाही डायमेन्शनलसाठी. तर ऑप्शन बी इज करेक्ट. थर्ड बघा, द कॉन्स्टंट टॉर्क ऍक्टिंग ऑन बॉडी प्रोड्युसेस इन इट ए कॉन्स्टंट अँग्युलर ऍक्सलरेशन. पहिलाच आन्सर बरोबर आहे. टॉ इज इक्वल्स टू काय? आय इंटू अल्फा. टॉ जर कॉन्स्टंट असेल तर अल्फा सुद्धा कॉन्स्टंट असणार. The radius of gyration of a thin ring about transverse axis through its center. The radius of gyration of thin rod
thin ring about a transverse axis through its center is radius of gyration. रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय होणार? रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय ऑफ रिंग इज इक्वल्स टू काय? mr² अबाउट इट्स सेंट्रल ॲक्सिस सांगतो ना, ट्रान्सव्हर्स ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर. तर रेडियस ऑफ गायरेशन k इज इक्वल्स टू काय असणार? i बाय m अंडर रूट विच इज इक्वल्स टू काय? i किती आहे? mr² अपॉन m विच इज इक्वल्स टू mm कॅन्सल अंडर रूट बाहेर निघाल्यानंतर काय? r. तर द रेडियस ऑफ गायरेशन ऑफ थिन रिंग अबाउट ए ट्रान्सव्हर्स ॲक्सिस थ्रू इट्स सेंटर इज r. पण ऑप्शन काय डायमीटर मध्ये दिलेलं आहे? रेडियस किती असते डायमीटरच्या? हाफ असते, d/2 किंवा ह्यालाच काय म्हणणार तुम्ही? 1/2 म्हणजे काय? 0.5 इंटू डायमीटर. ऑप्शन ए इज करेक्ट, बाकीचे ऑप्शन नाहीत करेक्ट. ठीक आहे. द रेडियस ऑफ गायरेशन ऑफ ए थिन रिंग ऑफ रेडियस r अबाउट ए टँजेंट परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन इज. थिन रिंग आहे, त्याच्या टँजेंटला परपेंडिक्युलर टू इट्स, तर ह्याच्या भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती होणार? I इज इक्वल्स टू 2 टाइम्स mr². mr² प्लस mr² डिस्टन्स, तर 2 टाइम्स mr². देअरफॉर मोमेंट ऑफ आपलं रेडियस ऑफ गायरेशन काय होणार या सूत्रानुसार? K इज इक्वल्स टू परत I अपॉन m अंडर रूट. तर काय होणार? I किती येतोय त्या ऍक्सिस भोवतीचा? 2mr² अपॉन m अंडर रूट कॅन्सल आउट √2 इंटू r. तर बघा ऑप्शन्स काय काय दिलेले आहेत आपल्याला. √2r ऑप्शन जे पहिलं आहे तेच करेक्ट आहे, √2r. सिमिलरली असेच तुम्हाला MCQs येणार आहेत. फॉर्म्युले वगैरे माहीत पाहिजेत तुम्हाला सर्वांचे, त्याची तुम्हाला आयडिया येऊन जाईल. ठीक आहे. समोरचा एक प्रॉब्लेम बघूत आपण, जो तुमच्या एक्झाम मध्ये आलेला आहे. टॉर्क ऑफ मॅग्निट्यूड 1000 न्यूटन मीटर, स्क्रीनवर डिस्प्ले केला मी. टॉर्क of magnitude 1000 Newton meter acting on a body produces an angular acceleration of 2 radians per second square. Calculate the moment of inertia of the body. सिंपल क्वेश्चन आहे, तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये, प्रिव्हियस एक्झाम मध्ये आलेला आहे. एक्झॅक्टली तुम्हाला तो 2 मार्काला आलेला आहे. तर एकदम सोपा प्रश्न आहे. काय दिलेला आहे बघा? टॉर्क दिलेला आहे. टॉर्क बरोबर किती आहे? 1000 न्यूटन मीटर. टॉर्क इज इक्वल्स टू 1000 मीटर दिलेला आहे. त्यानंतर तुम्हाला अल्फा प्रोव्हाइड केला आहे. अल्फा किती दिलेला आहे? 2 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. तुम्हाला फाइंड आउट काय करायला सांगितलंय? फाइंड आउट द मोमेंट ऑफ इनर्शिया. सिंपल डायरेक्टली सूत्रच आहे. टॉर्क इज इक्वल्स टू काय? I इंटू अल्फा. सिंपली सबस्टिट्यूट करा, तुम्हाला उत्तर येऊन जाईल. 2 मार्क तुमच्या मार्कशीटवर दिसतील. 1000 विच इज इक्वल्स टू I इंटू 2. तर किती होणार आहे? डिवाइड केल्यानंतर I इज इक्वल्स टू 500. आयचं युनिट लिहायला विसरू नका मात्र, अर्धा मार्क जाईल तुमचा. kg मीटर स्क्वेअर, कारण हे न्यूटन मीटर आहे आणि रेडियन सगळे SI युनिट्स मध्ये आहेत, त्याच्यामुळे ते सुद्धा SI युनिट मध्ये kg मीटर स्क्वेअर असणार. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी इज दिस मच. त्याच्यानंतर बघा समोरचा प्रश्न आहे. बॅलेट डान्सर स्पिन्स अबाउट ए वर्टिकल ॲक्सिस at 2.5 radian per second with his both arms outstretched. With the arms folded, the moment of inertia about the same axis of rotation changes by 25%. 25% ना चेंज झालाय. Calculate the new rotation in RPM. नवीन रोटेशन स्पीड काढायची आहे आपल्याला. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मध्ये हा प्रॉब्लेम आलेला आहे. तर प्रॉब्लेम समजून घ्या अगोदर. बॅलेट डान्सर आहे,
बॅलेट डान्सर मी सांगितलेले आहेत ते काय जिम्नॅस्टिक टाईपचा डान्स करतात, रोटेशन वगैरे करतात सिंगल लेगवर. तर सुरुवातीला ती जी बॅलेट डान्सर आहे ती स्वतःचे जे हात आणि पाय आहेत डान्स करते वेळेस ते काय स्ट्रेच केलेले आहेत तिनं आर्म्स, आणि ती असं काहीतरी डान्स करते जसं मी दाखवलंय. तर ही जेव्हा रोटेट करते आर्म्स स्ट्रेच केलेली असते वेळेस तिची रोटेशनल स्पीड किती आहे, ओमेगा किती दिलेला आहे 2.5 रेडियन पर सेकंड. आणि ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया सपोज आपण I1 कन्सिडर करू. फर्स्ट कंडिशन जेव्हा स्ट्रेच्ड आहेत तिचे आर्म्स, नेक्स्ट टाइम जेव्हा तिचे आर्म्स क्लोज केलेले आहेत तिनं, तर अशा वेळेस जेव्हा ती रोटेट व्हायला लागली अबाउट दिस ऍक्सिस, आता तिची जी ओमेगा 2 आहे ती किती होणार. तर बघा इथं तुमचं मास डिस्ट्रीब्युशन ऍक्सिस पासून दूर आहे, म्हणजे इथला जो मोमेंट ऑफ इनर्शिया तो कसा असणार I1 कन्सिडर केलाय पण तो जास्त असणार ह्याच्यापेक्षा. का तर तुमचं मास डिस्ट्रीब्युशन अवे फ्रॉम द रोटेशनल ऍक्सिस दूर आहे, त्याच्यामुळे तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया इथं जास्त असणार आणि इथं कसं असणार कमी असणार. प्रश्नामध्ये कोणता कमी जास्त आहे ते नाही दिला, फक्त चेंज किती झाले ते दिलेला आहे. तर हा नवीन मोमेंट ऑफ इनर्शिया जेव्हा तिनं स्वतःचे आर्म्स जे आहेत ते क्लोज घेतले म्हणजे काय जवळ घेतलेले आहेत तिचे हात, तर अशा वेळेस तिचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी होणार, कारण की रोटेशनल ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स कमी झालं म्हणजे R² कमी झाला म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया कमी झाला. तर मोमेंट ऑफ इनर्शिया I2 कितीने कमी झालाय I1 पेक्षा 25% कमी झालाय. म्हणजे काय I1 मायनस 25% ऑफ I1. तर हे किती होणार अप्रॉक्सिमेटली तुम्ही जर कॅल्क्युलेट केले तर 25% वजा केलं तर काय 75% राहिले. 75/100 इंटू I1. याला जर तुम्ही केलं तर 25 3 जा 75 and 25 4 जा 100 I1. I2 इज इक्वल्स टू किती आहे 3/4 टाइम्स ऑफ I1 आणि I1 आपण कन्सिडर केलेलं आहे ते ऍज इट इज कॉन्स्टंट आहे. तर आपल्याला फाइंड आउट करायला सांगितली ओमेगा 2. तर इथे अगेन कोणता कॉन्सेप्ट लागू होणार कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. लक्षात ठेवा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, प्रॉब्लेम येऊ शकते कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम वर. तर आता कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम नुसार आपल्याला फाइंड आउट करायचे. तर आपल्याला डाटा काय काय अवेलेबल आहे ते एका साईडला मी लिहितो, स्क्रीन दिसते ठीक आहे. तर आता आपल्याला कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम न हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम काय सांगते, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम सांगते मोमेंटम इज कन्झर्व्ड इन ए आयसोलेटेड सिस्टीम. जर कुठलाही एक्सटर्नल टॉर्क अप्लाय होत नसेल तर अशा वेळेस तुमचं अँग्युलर मोमेंटम सिस्टीमचं रोटेटिंग बॉडीचं कॉन्स्टंट असते. म्हणजे काय I1 ओमेगा 1 इज इक्वल्स टू I2 इंटू ओमेगा 2. म्हणजे काय या दोघांचं प्रोडक्ट कॉन्स्टंट राहतं. जर तुमचा I वाढत असेल तर तुमचा ओमेगा त्यावेळेला कमी होणार आणि तुमचा जर ओमेगा वाढत असेल त्यावेळेला तुमचं I कमी होणार. हे दोघं एकमेकांना बॅलन्स केले असतात आणि प्रोडक्ट तेवढंच देत असतात. तर I1 आपण काय कन्सिडर केलंय सबस्टिट्यूट करा. I1 ओमेगा 1 त्यांनी दिलेला आहे आपल्याला किती 2.5 रेडियन पर सेकंड इक्वल्स टू I2 किती आलेला आहे आपलं 3/4 I1 इंटू ओमेगा 2 जे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. कळालं इथपर्यंत. आता सिम्प्लिफाय करा समोर बघा I1 कॅन्सल आउट होणार, 4 इकडं मल्टिप्लाय 3 डिनोमिनेटर मध्ये जाणार. तर 2.5 इंटू 4/3 इक्वल्स टू ओमेगा 2. देअरफॉर ओमेगा 2 इज इक्वल्स टू किती होणार 25 इंटू 4 बिकम्स 100 डेसिमल 10/3. ओमेगा 2 इज इक्वल्स टू 10/3 विच इज इक्वल्स टू 3.33 रेडियन पर सेकंड. तर ज्यावेळेस ती बॅलेट डान्सर स्वतःचे आर्म क्लोज करेल जवळ घेईल ज्यावेळेस तुमचे
आता सेकंड कंडिशन मध्ये मी जसं दाखवलंय, जेव्हा ती हात जवळ घेऊन रोटेट करत असेल त्यावेळेस त्याची स्पीड किती होणार 3.3. जेव्हा आर्म स्ट्रेस्ड होते त्यावेळेस किती होती 2.5. आता 3.3 झाली म्हणजे काय वाढली. बघा तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर कमी केला तुम्ही तर स्पीड वाढेल, स्पीड जर कमी केला मोमेंट ऑफ इनर्शिया वाढतो. हे एकमेकावर डिपेंड असतं, त्यांचा गुणाकार कॉन्स्टंट असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा समोरचं एक्झाम्पल, स्क्रीनशॉट घ्या. पुढचं एक्झाम्पल स्क्रीनवर डिस्प्ले केले मी, वाचा. काय म्हणते समोरचं एक्झाम्पल, ए सॉलिड सिलेंडर ऑफ युनिफॉर्म डेन्सिटी of radius 2 centimeter has mass 50 gram if its length is 12 centimeter. Calculate the moment of inertia about an axis passing through its center and perpendicular to its length. काय दिलेलं आहे, a solid cylinder of uniform density of radius 2 centimeter has mass 50 gram. If its length is 12 centimeter, calculate the moment of inertia about an axis passing through its center and perpendicular to its length. प्रॉब्लेम समजला? प्रॉब्लेम मध्ये काय गिवन आहे आपल्याला, एक सिलेंडर आहे, सॉलिड आहे. सॉलिड म्हणजे काय, भरीव आहे. तर भरीव सिलेंडर आहे आणि त्याचा मास, रेडियस आणि लेंथ प्रोव्हाइड केलेली आहे. एक सिलेंडर आहे, बघा रॉड मधील सिलेंडर मध्ये एक फरक आहे. रॉड मध्ये जी रेडियस असते निग्लिजिबल असते, पण सिलेंडर मध्ये तुम्हाला रेडियस कन्सिडरेबल असते. तर रेडियस किती दिलेली आहे सिलेंडरची, ते आपल्याला 2 सेंटीमीटर. मास किती प्रोव्हाइड केलेला आहे वाटल्यास लिहा इथं, मास ऑफ द सिलेंडर इज हाऊ मच 50 ग्राम. रेडियस ऑफ द सिलेंडर इज हाऊ मच 2 सेंटीमीटर and length of the cylinder, how much given, length of the cylinder is 12 centimeter. It is 12 centimeter and they have asked to find out the moment of inertia about the axis which is perpendicular to its length. तर ह्या ऍक्सिस भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती होणार. बघा इथं तुम्ही गडबडीनं एखाद्या वेळेस एक्झाम मध्ये रॉडचा लिहून टाकताल ml²/12, पण नाही, ह्या सिलेंडर आहे. तर सिलेंडरचा मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला ह्या ऍक्सिस भोवतीचा माहित पाहिजे. तर ह्या ऍक्सिस भोवतीचा सिलेंडरचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे वाटल्यास लिहून घ्या आणि हे सूत्र पाठ ठेवा. काय आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए सॉलिड सिलेंडर, मी लिहितो इथं, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए सॉलिड सिलेंडर, moment of inertia of a solid cylinder about its axis perpendicular to its length. लेंथला परपेंडिक्युलर आहे. असा ऍक्सिस भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया, हे सूत्र लक्षात ठेवा तुम्ही नेहमीसाठी. I is equals to 1/4 mr² plus 1/12 ml². त्याच्यात एक नवीन गोष्ट ऍड व्हायची. बघा रॉडचाच आहे तो, पण त्याच्यात एक नवीन गोष्ट ऍड व्हायची. ते म्हणजे काय, तुमचं मास असं डिस्ट्रीब्यूट आहे पण असं सुद्धा डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. तर ते कन्सिडर केलेलं आहे 1/4 mr². हे काय, मास ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए सिलेंडर अबाउट दिस ऍक्सिस. तर आता काय आपलं तुम्हाला सूत्र मिळाले, डायरेक्ट सबस्टिट्यूट करा किमती. मी सबस्टिट्यूट करून ते लिहितो. I is equals to काय होणार, 1/4 as it is, m is 50
बघा आन्सर तुम्हाला जर सगळ्या सीजी मध्ये दिलेल्या असतात तर सीजी मध्येच कन्वर्ट द्या, सीजीएस सिस्टीम मध्ये. आणि अदरवाईज जर एखादा जर युनिट एसआय मध्ये दिलेला असेल तर सगळं एसआय युनिट मध्ये कन्वर्ट करा. तर इथे काय सीजीएस मध्ये दिलेला आहे तर 50 ग्राम इंटू आर स्क्वेअर. आर किती आहे त्याचं 2 सेंटीमीटर, 2 चा स्क्वेअर प्लस 1/12 इंटू मास ऑफ दॅट अगेन 50 सिलेंडर, मास ऑफ सिलेंडर 50 इंटू एल स्क्वेअर. एल इज द लेंथ 12 स्क्वेअर. बघा किती येणार 2 चा स्क्वेअर equals to 4. 50 plus 12, 1 square cancel means 12 into 50. Otherwise, write down directly 50 into 12. 50 into 12. 12 5s are 60. 50, 600 becomes 650. What is it? Moment of inertia, and its SI unit is not SI unit. Here we have used a CGS, gram centimeter square. This is the moment of inertia about this axis. हे लक्षात ठेवा सूत्र. About this axis किती असतो moment of inertia 1/4 mr square plus 1/12 ml square. हे तुमच्या प्रीवियस एक्झाम मध्ये बोर्डच्या आलेला प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा थोडा दोन्ही चॅप्टरचं कॉम्बिनेशन आहे. एक म्हणजे सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल डायनामिक्स, या दोघांचं मिळून हा क्वेश्चन तयार होतो. तो क्वेश्चन काय आहे बघा. ए व्हील ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया 1 kg मीटर स्क्वेअर इज रोटेटिंग ॲट ए स्पीड ऑफ 40 रेडियन पर सेकंड. ड्यू टू फ्रिक्शन ऑन द ॲक्सिस द व्हील कम्स टू इन रेस्ट 10 minutes. Calculate the angular momentum of the wheel. Calculate the angular momentum of the wheel 2 minutes before it comes to rest. तर आपल्याला काय विचारले त्यांनी? Calculate the angular momentum before 2 minutes of its रेस्टिंग पॉइंट. म्हणजे ते रेस्टला येण्याच्या अगोदर 2 मिनिटांना तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया विचारलेला आहे. ते सोडू मी. बघा व्हील ऑफ मोमेंट, व्हील आहे व्हील, डायरेक्टली व्हील दिलं आहे म्हणजे तुम्हाला डिस्क किंवा रिंगच्या झंझटीत पडायची जरूरत नाही. डायरेक्टली मोमेंट ऑफ इनर्शिया प्रोव्हाइड केलेला आहे. तर किती आहे I इज इक्वल्स टू 1 kg मीटर स्क्वेअर. हे व्हील रोटेट करते. स्पीड किती आहे त्याची ओमेगा इज इक्वल्स टू 40 रेडियन पर सेकंड. म्हटलं मी गिवन डाटा इकडेच लिहितो. I इज इक्वल्स टू काय 1 kg मीटर स्क्वेअर. देन व्हॉट इज स्पीड ओमेगा इनिशियल किती आहे 40 रेडियन पर सेकंड. ड्यू टू फ्रिक्शन व्हील कम्स टू द रेस्ट. इन 10 minutes. टाइम किती दिलेला आहे 10 minutes. म्हणजे किती 10 minutes म्हणजे तुमचे किती सेकंड झाले 10 into 60 which is equals to 600 seconds. Time is equals to 600 seconds. टाइम झाला. त्याच्यानंतर आता काय आणखी एक गोष्ट त्याने दिलेली आहे आपल्याला. फायनल वेलोसिटी काय ही रेस्ट पोझिशनला आलं हे व्हील त्याच्या फ्रिक्शनमुळे. त्याच्या ऍक्सिस भोवती जे रोटेट होते समजा ह्याच्या भोवती, तर इथं फ्रिक्शन वाले घर्षण झाल्यामुळे त्याची स्पीड स्टॉप झाली किंवा ती स्पीड रिड्यूस व्हायली आणि ते व्हील स्टॉप व्हायले. तर फायनल अँग्युलर वेलोसिटी किती आहे 0 रेडियन पर सेकंड. तर आपल्याला काय विचारलंय फाइंड आउट द अँग्युलर मोमेंटम बिफोर 2 minutes ऑफ इट्स रेस्टिंग कंडिशन. 2 मिनिट अगोदर काय असेल त्याचा अँग्युलर मोमेंटम. प्रश्न वाचल्यानंतर गिवन डाटा आपण लिहिलेला आहे. तर सुरुवातीला आपल्याला काय फाइंड आउट करावं लागणार बघा.
इथं सगळ्यात मेन गोष्ट आपल्याला त्याची ओमेगा कॅल्क्युलेट करावं लागणार बिफोर 2 मिनिट्स, म्हणजे 10 मिनिटाला तो स्टॉप व्हायला आहे, तर 10 मिनिटापेक्षा 2 न कमी म्हणजे काय 8व्या मिनिटाला तुमचा ओमेगा किती आहे ते फाइंड आउट करावं लागणार. कारण की त्यावेळेसचा जर ओमेगा मिळाला तुम्हाला तर तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया माहित आहे, तर त्यावेळेसचा ओमेगा मिळाल्यानंतर त्या दोघांचं प्रोडक्ट घेतल्यानंतर तुम्हाला तुमचं उत्तर येते आहे. ठीक आहे, तर 2 इक्वेशन्स आपल्याला वापरावं लागणार आहेत. इक्वेशन ऑफ युनिफॉर्म अँग्युलर ऍक्सेलरेशनचे कोणकोणते? ओमेगा फायनल इज इक्वल्स टू ओमेगा इनिशियल प्लस अल्फा इंटू टी. ओमेगा फायनल किती होतोय आपला? 0 होते, विच इज इक्वल्स टू ओमेगा इनिशियल किती आहे? 40 प्लस अल्फा वी हैव टू फाइंड आउट and time is 600 seconds. So alpha is equals to, we get here alpha is equals to minus 40 by 60, sorry 600 cancel out, it is equals to 1 by 15. 12 4 the 60, right? No, 12 15 the 60 radian per second square. निगेटिव्ह आला इथं तुमचा अल्फा अँग्युलर ऍक्सलरेशन, म्हणजे काय व्हाले तुमचं? ऍक्सलरेशन व्हाले का नाही? रिटार्डेशन व्हाले, म्हणजे तुमची स्पीड वाढत नाही तर कमी व्हाली. ऑफकोर्स आपल्याला ते कळाले, प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे. तुमचं घर्षणामुळे काय व्हाले? स्पीड कमी व्हाली, म्हणजे काय तुमचा अल्फा निगेटिव्हच येणार. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? ओमेगा ऍट 2 minutes before it stops, म्हणजे काय? विच इज इक्वल्स टू 10 मिनिट लागायले त्याला स्टॉप व्हायला, आणि त्याच्यातून 2 मिनिटं अगोदर, म्हणजे काय? 8 मिनिट बिफोर. ओमेगा काय असणार? ओमेगा ऍट 8 मिनिट, 8व्या मिनिटाला त्याचा ओमेगा काय असणार फाइंड आउट करावं लागणार. किंवा ह्याला काय म्हणणार तुम्ही? 48 seconds. At this time, what is your angular speed? Then we are going to calculate omega at 8. So omega at 8th minute is equals to, our required omega is equals to, again same equation, omega initial किती आहे? 40 plus alpha we have got minus, otherwise you write here your formula, omega is equals to omega final, not final, omega required is equals to omega initial plus alpha into t. Omega initial is 40 plus alpha is minus 1 by 15 and time is 480. By calculation you got 40 minus 15 into 48, it will become 32. 15 3s are 45, 30, 15 2s are right 32, which is equals to 8 radian per second. We have found out the angular speed. तर बघा आपण काय अँग्युलर स्पीड काढली या, कधी 2 मिनिटं अगोदर, ते व्हील स्टॉप होण्याच्या 2 मिनिटं अगोदर आपली अँग्युलर स्पीड किती आली या? 8 रेडियन पर सेकंड आलेली आहे. आणि आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया माहित आहे, तर आपल्याला विचारला काय? अँग्युलर मोमेंटम कसा फाइंड आउट करणार तुम्ही? इथं वरती लिहितोय मी, देअरफॉर अँग्युलर मोमेंटम at 8 minute or before 2 minutes of stopping is equals to काय? angular momentum, this is not I, this is L. L is equals to I into omega. What is I? I is 1 kg meter square into omega is 8. Therefore it is equals to 8. What is unit of angular momentum? kg meter square per second, radian per second.
kg meter square radian per seconds. Otherwise you write it's okay. Take the screenshot. Now the next problem will be again this problem came from your previous year question papers. I have showed the body starts rotating from rest due to couple of 20 Newton meter. It completes 60 revolutions in 1 minute. Find the moment of inertia of body. Find out the moment of inertia of the body. ऑलमोस्ट त्या टाईपचा क्वेश्चन आहे हा सुद्धा. बघा क्वेश्चन मध्ये काय काय दिलेलं आहे. टाऊ दिलेला आहे आपल्याला 20 न्यूटन मीटर. Tau is equals to 20 Newton meter. Given data. Tau is equals to 20 Newton meter. Then time is 60 seconds. Time to revolve at that speed is 60 revolutions in 1 minute. 60 seconds. 1 minute means 1 minute is equals to 60 seconds. And capital N is equals to 60 revolutions in a minute means RPM. Capital N is 60 RPM. Find the moment of inertia of the body. They have asked to find out the moment of inertia. तर तुम्हाला सिंपली माहित आहे tau is equals to काय असते I into अल्फा असते. बरोबर आहे. tau is equals to I into अल्फा. त्या सूत्रावरून आपल्याला काढावं लागेल. पण सुरुवातीला इथे तुम्हाला काय फाइंड आउट करावं लागेल अल्फा जे की तुम्हाला माहित नाही. अल्फा कसा फाइंड आउट करणार बघा. अगेन तुम्हाला युनिफॉर्म अँग्युलर ॲक्सेलरेशनचे इक्वेशन्स यूज करावं लागणार. त्याच्यातलं कुठलं इक्वेशन यूज करावं लागणार तुम्हाला तर हे इक्वेशन तुम्हाला यूज करता येईल. थीटा इज इक्वल्स टू इनिशियल अँग्युलर वेलोसिटी इंटू टाइम प्लस हाफ अल्फा इंटू टी स्क्वेअर. थीटा इज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. व्हॉट इज टोटल अँग्युलर डिस्प्लेसमेंट बघा. एक रोटेशन कंप्लीट करायला अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती लागते 2 पाय. तुम्हाला माहिती आहे 360 डिग्री. पण रिव्होल्यूशन किती कंप्लीट केले त्यांनी 60 रिव्होल्यूशन कंप्लीट केले म्हणजे 60 इंटू 2 पाय विच इज इक्वल्स टू थीटा इज इक्वल्स टू एक वेळेस फिरलं तर 2 पाय त्याची अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. 60 वेळेस फिरलं तर 60 इंटू 2 पाय तर 60 इंटू 2 120 पाय इज इक्वल्स टू ओमेगा नॉट. इनिशियल ओमेगा किती आहे त्याचा बघा प्रश्नामध्ये लिहिलेलं आहे स्टार्ट रोटेटिंग फ्रॉम रेस्ट म्हणजे काय ओमेगा इनिशियल इज इक्वल्स टू 0. वाटल्यास इथं लिहा ओमेगा initial equals to 0. Omega naught is 0 into anything becomes 0 plus 1 by 2 alpha into time. तर इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल करायला त्याला वेळ किती लागलाय 60 सेकंड्स लागलेले आहेत. 1 मिनिटात त्याने एवढा डिस्टन्स कव्हर केलाय तर 60 स्क्वेअर. तर बघा काय होतंय 120 पाय 0 into anything becomes 0 1 by 2 alpha into 60 स्क्वेअर. तर इथून अल्फा तुम्हाला भेटणार. अल्फा इक्वल्स टू काय होणार बघा 2 मल्टिप्लाय 60 परत त्याच्या डिवाइड मध्ये जाणार तर अल्फा इज इक्वल्स टू बघा लिहू मी देयरफॉर अल्फा इज इक्वल्स टू 2 मल्टिप्लिकेशन 240 पाय अपॉन 3600 स्क्वेअर ऑफ 60 3600 60 into 60 तर मल्टिप्लाय करा 1 0 कॅन्सल
will becomes 24 बार दोन्ही 24 बार 36 30 ऑलमोस्ट हे किती होते अल्फा इज इक्वल्स टू पाय बाय 15 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. अल्फाची किंमत आपल्याला मिळाली इथून अल्फा इक्वल्स टू पाय बाय 15 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. आणि आपल्याला माहित असते युनिव्हर्सल रूल आहे न्यूटनच्या लॉनुसार म्हणा किंवा अँग्युलर आपलं रोटेशनल अॅनालॉगस म्हणा टाऊ इज इक्वल्स टू काय आय इंटू अल्फा असतो. देअरफॉर वी नो द व्हॅल्यू ऑफ टाऊ 20 इक्वल्स टू आय आपल्याला फाइंड आउट करायचा आहे आणि अल्फा आताच आपण काढलाय पाय बाय 15 बरोबर आहे. हां पाय बाय 15 तर तुम्हाला आय इज इक्वल्स टू काय भेटणार 20 इंटू 15 डिवायडेड बाय 5. तर तुम्ही त्याचे कॅल्क्युलेशन्स अल्टिमेटली 95.49 मोमेंट ऑफ इनर्शिया इज kg मीटर स्क्वेअर. त्याचा भागाकार करा लॉग टेबल वापरा किंवा सिम्पली तुम्ही असं सुद्धा भागाकार करू शकता. हे जास्त कॉम्प्लिकेटेड नाही. तर अशा प्रकारे आपले प्रिव्हियस इयरचे सुद्धा काही महत्त्वाचे प्रॉब्लेम्स घेऊन झालेले आहेत. त्यासाठी एवढंच. उद्या आपण नवीन नेक्स्ट चॅप्टर सुरू करणार आहोत. सेकंड चॅप्टरमध्ये आपल्याला फ्लुइडविषयी माहिती घ्यायची आहे. फ्लुइड म्हणजे काय? फ्लुइडमध्ये दोन्ही पण येतात, लिक्विडसुद्धा येतात आणि गॅसेससुद्धा येतात. जे काय फ्लो करू शकतात त्यांना फ्लुइड म्हणतात. तर त्या फ्लुइडविषयीची डिटेल माहिती घ्यायची आपल्याला नेक्स्ट चॅप्टरमध्ये तुमच्या सिलेबसच्या. तर आत्तापर्यंत जेवढं काही व्यवस्थित मी शिकवलेलं आहे ते वाचून घ्या आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं त्याची व्यवस्थित रिव्हिजन तयारी करा आणि पुन्हा पुन्हा त्याला वाचत चला जेणेकरून तुमचा विसर पडणार नाही. अशा प्रकारे आपण थांबू तिथं. बाकी सर्व व्हिडिओज अवेलेबल आहेत तुम्हाला. लाईक सबस्क्राईब करा, कॉमेंट करा काही प्रॉब्लेम असतील तर मी नक्कीच तुमचा रिप्लाय देईन. थँक्यू.